हा व्हिडिओ बघायचा निर्णय जर तुम्ही घेतला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा हे म्हणणार नाही मी तुम्हाला. ते तुम्हाला करावंच लागेल, ते तुमचं काम आहे. मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ बघायला सुरुवात करण्याअगोदर डोक्यात हे घाला, की हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ₹5,000 फी पेड केलेली आहे. 5,000 कमी वाटतायत, ₹50,000 फी दिली तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी, हे पहिले डोक्यात घाला आणि मग व्हिडिओ बघायला सुरुवात करा. मग तुम्हाला खरा रिझल्ट त्या व्हिडिओतनं बघायला मिळेल. त्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह ट्रेडिंग केलेलं आहे. एका प्रोफेशनल ट्रेडरला कोणकोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं, एक ट्रेडर काय करतो, त्या पूर्ण अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. मनापासून बघितला, पेन पेपर घेऊन बसला, थांबवत बघितला, प्रत्येक मुद्दा लिहून घेतला, तर एका पेड कोर्समध्ये एवढं शिकायला भेटतं, त्याच्यापेक्षा जास्त त्या एका लाईव्ह क्लासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. फक्त तुमच्यामध्ये तेवढं डेडिकेशन पाहिजे. नाहीतर व्हिडिओज आणि YouTube तुम्ही 5 वर्षापासून बघताय आणि अजून पण त्याच लेव्हलला आहात. कारण आहे, तुम्ही फक्त कंटेंट बघताय, सोडून देताय, विसरून जाताय, उद्या दुसऱ्याचा कंटेंट बघताय. तर माझे जे व्हिडिओ असतात, ते कायम टॉप लेव्हलच्या खतरनाक नॉलेजचे असतात. काढता आला तुम्हाला त्यातनं फायदा, तर तुम्ही काढू शकाल. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर स्किप करत बघितला, पळवत बघितला, तर उपयोग नाही. कारण की मला माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये मी खूप काही महत्त्वाचे सल्ले, महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत मध्ये-आधे. तर अजिबात बघू नका स्किप करून. थोडंसं स्पीड वाढवा त्याचं, पण स्किप करू नका. आणि बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, हे व्हिडिओ संपल्यानंतर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आजचा लाईव्ह क्लास आपण सुरू करूया. तुमच्या सर्वांचा प्री मार्केट अनालिसिस रेडी असेल. निफ्टीपासून सुरुवात करू. तर आता बाकी लेवल्स ज्या ड्रॉ केल्या त्या सगळ्या रिमूव्ह केल्या तरी चालतील. प्री मार्केटचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता शनिवारी. कशाप्रकारे मी प्री मार्केट करणार आहे, काय काय नियोजन असेल. तर त्यानुसार हा जो रेजिस्टन्स आहे त्या ठिकाणी मार्केट पोहोचलंय. कालच्या क्लासमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की ह्या रेजिस्टन्सच्या वरती ब्रेकआउट झाला तर आपण बाय करू शकतो किंवा एक बाईंगचा मूव्हमेंट येऊ शकतो. पण ह्या रेजिस्टन्सपर्यंत जर मार्केट पोहोचलं, आपल्याला शॉर्ट सेल करायचं आहे. या ठिकाणी आपण करू शकतो शॉर्ट सेल, नो प्रॉब्लेम. शॉर्ट सेल केल्यानंतर या ठिकाणी आपण मोठा मूव्हमेंट अपेक्षित नाही करू शकत. हा इथून एवढा मूव्हमेंट का अपेक्षित नाही करू शकत? कारण की हे जे सेलिंग झाले, ह्यांचे स्टॉप लॉसेस असणार आहेत या ठिकाणी. या ठिकाणी स्टॉप लॉस असणार लोकांचे. मग इथून एक बाईंग मूव्हमेंट परत येणार. म्हणजे ह्या झोनमध्ये आता मार्केट साइडवेज राहणार आहे. एकतर आता बुलिश मार्केट आहे, गॅप ओपन झाले, सरळ वरती जाईल. सरळ वरती गेलं, आपण कोणतंही ट्रेड करणार नाही. जर या ठिकाणी सेकंड पुल बॅक झाला किंवा रिटेस्ट फेल झाला, आपण शॉर्ट करणार आहे. तर निफ्टीमध्ये आता आपला हा प्लॅन असेल. आता या ठिकाणी फक्त आपल्याला स्ट्रॅटजीची वाट बघायची आहे. विदाऊट स्ट्रॅटजी मार्केट गेलं, सोडून द्या. 100 ट्रेड सोडून द्यायची दिवसात, पण स्ट्रॅटजीशिवाय ट्रेड करायचं नाही. तर हा पॉईंट आहे, मी या ठिकाणी अलर्ट लावून ठेवतो. त्यानंतर विप्रो. आता विप्रो जो आहे याच्यामध्ये पण आपल्याला शॉर्ट सेल करायचं आहे. कारण की तो हे पहा 6 ते 7 दिवस कंटिन्यू वरती गेलाय. एका रेजिस्टन्स लेवलला आहे. रेजिस्टन्स लेवल डेली टाईम फ्रेमवरती बघितली तर हा एक फायनल रेजिस्टन्स आहे त्याचा. आणि बरोबर अजून एक झोन ड्रॉ करतो, दुसरी लाईन. रेजिस्टन्स झोन आहे हा. या झोनमध्ये आपल्याला नक्की 100% शॉर्ट सेल करायचं असतं. जेव्हा मार्केट एवढे जास्त वरती येतं स्ट्रेट, तर थोडंसं सेलिंग येणारच आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी सेल कुठं करायचं. एंट्री पॉईंट बनला नाही तर इथं पण आपण सेकंड पुलबॅकची वाट बघू. काय करायचं आता आपल्याला? वाट बघायची. तर निफ्टीमध्ये प्लॅन झाला इझी. झालं ट्रेडिंग आपलं फायनल. संपला विषय आजच्या दिवसाचा. 15 मिनिटात नियोजन केलं तर झालं तर ट्रेड करायचं, नाही तर सोडून द्या. तर विप्रोमध्ये पण प्लॅन झाला आहे सेल करायचे, पण इथं कुठंतरी. आता काय होणार आहे, इथून एक थोडंसं बाईंग येणार आहे. इथून थोडंसं बाईंग, थोडंसं जास्त नाही, थोडंसं बाईंग येऊ शकतं. कारण की हे जे सेलिंग झाले, ह्यांनी इथं बाईंग येऊ शकतं. आणि या ठिकाणी जर आपल्याला सेलिंगचा चान्स भेटला, इथं जर आपल्याला शॉर्ट सेलचा चान्स भेटला, इथं पण आपण करू शकतो. निफ्टी आहेच. विप्रोमध्ये आपल्याला शॉर्ट करायचं आहे. या ठिकाणी मार्केट आलं, इथं एक रेड कॅन्डल बनली की आपण करूया, अलर्ट लावून ठेवतो. थोडंसं वरती जाईल विप्रो. बाकी IT सेक्टरशी तुलना जर केली तर सगळ्यात जास्त बुलिश आहे विप्रो. म्हणून आपण या ठिकाणी लगेच ट्रेड करणार नाही, थांबणार आहे. कन्फर्मेशन्स लगेच मिळाले तर ट्रेड करायचा. आणि ट्रेडिंग हे किरकोळ आहे, इझी आहे. बाय हात का खेळ आहे.
सोपं आहे. हे सगळं मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सांगत आलो आहे. आता हे लाईव्ह करण्याची वेळ आहे. तर त्याच पद्धतीने हे मी तुम्हाला करून दाखवतोय पुढं. झाला आहे आपला प्लान दिवसाचा. आता आपण काय केलं आहे, विप्रोमध्ये प्लान केला आहे. त्यानंतर टाटा मोटर्स. टाटा मोटर्समध्ये ह्या रेजिस्टन्सवरून मार्केट वरती चाललं आहे. साहजिक आहे, जाणारच आहे, कारण की शॉर्ट कव्हरिंग परत. सेलिंग, 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 त्यांचे स्टॉप लॉसेस मार्केटवरती. आता इथं लगेच कुठलाच ट्रेड भेटणार नाही. टेक महिंद्रा. ऑटोमध्ये टेक महिंद्रा, सॉरी ऑटो नाही, आय-टीमध्ये टेक महिंद्रा सगळ्यात जास्त बेअरिश नाही आहे. तर टेक महिंद्रामध्ये आता आपण बुलिश ट्रेड करू शकतो. शॉर्ट कव्हरिंगचा सीन आहे. आणि हे आपण कधी अभ्यास केलता? शनिवारीच हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला आहे, की टेक महिंद्रामध्ये आपल्याला ह्या लेव्हलच्या वरती शॉर्ट कव्हरिंगचा ट्रेड करायचा आहे. आलेलं आहे मार्केट. इथं बाईंगची एंट्री केली तरी चालेल. शॉर्ट कव्हरिंग आहे. आता फक्त आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे? बाईंगचं कन्फर्मेशन. नक्की एंट्री बाईंगची आपण कुठं करू शकतो? तर अशा प्रकारे आपण ट्रेड केला तरी चालेल. फक्त एक प्रॉपर एंट्रीची आपण वाट बघतोय. इथं जर सेकंड पुल बॅक झाला तर आपण एंट्री करणार. शुभम, एक प्रश्न किती वेळा विचारणार तुम्ही? 5 वेळा? काल रात्री सांगितलं ना मी उत्तर त्याचं. प्रत्येक क्लासचं मिनिटाचं रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर हा ट्रेड आपण शॉर्ट कव्हरिंगचा करू शकतो. करायचंच आहे. बेस्ट आहे, परफेक्ट आहे, ईझी आहे, सोपं आहे, अवघड काय नाही आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर एंट्री मिळाली पाहिजे. बाकी सगळं बरोबर आहे. तर हा ट्रेड योग्य आहे. आता फक्त एक प्रॉपर एंट्री भेटली की आपण ट्रेड करणार. या ठिकाणी जर चुकून सेकंड पुल बॅक झाला, मग तर सोन्याहून पिवळं झालं म्हणू शकतो आपण. टॉप लेवलचा ट्रेड मग. सुपर सेटअपच. सेकंड पुल बॅक झाला म्हणजे आपण सेकंड पुल बॅकला ट्रेड नाही करणार. आपण शॉर्ट कव्हरिंगचं लॉजिक आहे म्हणून ट्रेड करणार आहे. ही लेवल कशी ड्रॉ केली आहे? 12 मिनिटांचा व्हिडिओ दिला आहे. त्याच्यामध्ये सगळं डिस्कशन केलं आहे. याचं अर्धं टार्गेट तर पूर्ण झालं. अशा वेळी आपण काय करू शकतो? टार्गेट इथपर्यंत ठेवलं तरी चालेल. 1:2 पेक्षा जास्त. आपल्याला या ठिकाणी लॉंग एंट्री करायची आहे, पण इथं आपण नाही करणार. रिस्क रिवॉर्ड मॅच होणार नाही म्हणून, घाई होते म्हणून घाई करायचीच नाही. मिस झालं तरी चालेल. जर इथं भेटला तर आपण ट्रेड करू. आता हा सोडून देऊ. विप्रो आला लेवलला. ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँक गॅप अप ओपन झाला आहे एका रेजिस्टन्सवरती आणि सरळ 4 दिवस मागच्या वरती आला आहे. तर इथं एक सेलिंग आलं पाहिजे. कारण की या ठिकाणी बाईंग करण्याचं काय लॉजिक नाही ह्या एरियामध्ये. मग या ठिकाणी आपण सेलिंगचा प्लॅन करू. ऑलरेडी काल एवढे जास्त वरती गेले, आज एवढं गॅप अप ओपन झाले. बुलिश मार्केट असल्यामुळे आपण फक्त लगेच सेल न करता या ठिकाणी सेकंड पुल बॅक बनला की आपण सेल करणार. तर तेच आपण आपली स्ट्रॅटेजी फॉलो करतोय. लाईव्हमध्ये आपण क्लासमध्ये आपण हे सगळं शिकलो. शिकताना पण सोपं वाटलं, पण तुम्हाला लाईव्हमध्ये कदाचित ते अवघड वाटतं. का वाटतं माहिती आहे का? तुम्ही प्रत्येक कॅन्डलचं लॉजिक समजून घ्यायला जाता. प्रत्येक कॅन्डलला समजून घ्यायला जातं. गरज नाही. आत्ता काय चाललंय ह्या ॲक्सिस बँकेमध्ये? काहीच नाही चाललं. प्रत्येक कॅन्डलला नाही समजून घ्यायचं. हा टॉप आहे आजचा. ह्याची लिक्विडिटी घेऊन जर सेकंड पुल बॅक झाला तर शॉर्ट सेल करायचे. टेक महिंद्रामध्ये इथं लाँग एंट्री भेटली तर करायची आहे. टाटा मोटर्समध्ये नाही काय. विप्रोमध्ये इथं शॉर्ट एंट्री भेटली तर करायची होती, जी की आता भेटती आहे. आणि निफ्टीमध्ये काहीच नाही. तर विप्रो बिअरिश होतोय. ओके, ठीक आहे. 1 मिनिट बाकी आहे. बघू, आपण वाट बघू. ह्या 1 मिनिटात ही कॅन्डल कशी बनते त्याच्यावरती ठरेल. जर ही इन्व्हर्टेड हॅमर बनली तर आपण ट्रेड करायचा की नाही ते ठरवू लगेच 2 मिनिटात. 15 मिनिटांच्या टाईम फ्रेमला ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर अजून बेटर होईल. हा जो सपोर्ट ड्रॉ केला आहे बॉडी टू बॉडी, आता काय झाले, मार्केटवरती आले म्हणजे हा ब्रेकआउट झाला आहे आणि हा रेजिस्टन्स आता सपोर्ट बनतोय असं थेरॉटिकली चाललं आहे. पण हे जास्त वेळ टिकणार नाही. हा विप्रो काय असं सरळ वरती जायचे चान्सेस खूप कमी आहेत. गेला तर आपण ट्रेड नाही घेणार. आपण इथं सेकंड पुल बॅकला ट्रेड घेणार आहे. इथं भेटला ना
पूर्ण आपण म्हणजे 5,000 10,000 किती पण रिस्क घेऊ शकतो या ट्रेडला. फक्त आउट ऑफ रूल्स जायचं नाही. या ठिकाणी आपल्याला शॉर्ट करायचे, फक्त प्रॉपर कॅन्डल बनली नाही अजून आणि ह्या कॅन्डलला आपण करणार नाही. या ठिकाणी आपण एंट्री नाही केली कारण की परफेक्ट इन्व्हर्ट हॅमर बनायला पाहिजे होता. अजून थोडी कॅन्डल खाली जाऊन क्लोज व्हायला पाहिजे होती. मग बेटर बनलं असतं. बाकी लाँग अनवाइंडिंग या ठिकाणी ॲक्टिवेट झाली. आपण इथे एंट्री नाही करत लेट होती म्हणून. मार्केट माघारी गेलं. ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस घेतले आणि मग आपल्याला एक परफेक्ट एंट्री ह्या लेवलला मिळणार आहे. म्हणून आपण इथं सेलिंगचा प्लॅन केला आहे. आता आपल्याला सेल करायचं आहे फक्त थोड्या या ठिकाणी एक कन्फर्मेशन मिळू द्या कॅन्डलचं. इथून सरळ खाली गेलं, ट्रेड सोडून द्यायचा. आलं परत वरती व्यवस्थित भेटलं तर घेऊ आपण. आलं पहा टेक महिंद्रा. टेक महिंद्रा लक्ष ठेवायला लागेल आपल्याला इथं पण. टेक महिंद्रामध्ये हा फर्स्ट पुल बॅक आहे आणि सेकंड पुल बॅक लिक्विडिटी पण घेतली आहे. आता बुलिश कॅन्डल बनली की लॉंग एंट्री असेल. सेलिंग प्रेशर खूप जास्त आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला या ठिकाणी आता बुलिश कॅन्डल पाहिजे. बुलिश कॅन्डल बनली की लॉंग एंट्री होणार. निफ्टी पण एक फर्स्ट पुल बॅक करतोय आता सेलिंगचा. ह्या एरियात पहा रेजिस्टन्स आहे, मार्केट रिव्हर्स व्हायला सुरुवात झाली. सेल नाही करणार आपण या ठिकाणी कारण की आपण 4च स्ट्रॅटेजी शिकलो, त्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. कितीही मार्केटने तुम्हाला मोठमोठे मूवमेंट दाखवू द्या, प्रॉब्लेम तोच आहे की तुम्ही शिकलाय एक आणि ट्रेडिंग करताना तुम्हाला वाटतं आपण हा पण ट्रेड करायला पाहिजे होता, आपण तो पण ट्रेड करायला पाहिजे होता. तर हा जो विप्रोचा ट्रेड आहे ही आपली स्ट्रॅटेजी आहे. तसंच टेक महिंद्रामध्ये बुलिश ट्रेड करायचा इथं, ही पण आपली स्ट्रॅटेजी आहे. झालं याच्यामध्ये सेकंड पुल बॅक, हॅमरसारखी कॅन्डल बनायला लागली. इथं करायची आता लॉंग एंट्री. इथं होणार आपली लॉंग एंट्री. ही बरोबर एंट्री. फक्त आता कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघणार आहे आपण. शेवटचं 1 मिनिट आहे. 25.40 या ठिकाणी. तर इथं आपण एंट्री ॲक्टिवेट झाली आपली असं म्हणा. तेच काल आपण ऑलरेडी प्लॅन केलता, झालं. आपण एंट्री केली. सेकंड पुल बॅक, हॅमर कॅन्डल, डे बॉटम, शॉर्ट कव्हरिंगचं लॉजिक. इथं आपण एंट्री पॉईंट आपला ॲक्टिवेट झाला आहे. आपलं अर्धं टार्गेट पूर्ण झालं. आपण काय करायचं आहे, आता आपला स्टॉप लॉस इथं आणून ठेवू. तर आपला पहिला ट्रेड आजचा चालू झाला शॉर्ट कव्हरिंगच्या लॉजिकवरती. या ठिकाणी आता आपण स्टॉप लॉस ठेवला आहे. 60% टार्गेट पूर्ण झालं आहे. एवढी मोठी कॅन्डल बनली. आता आपला स्टॉप लॉस आपण ब्रेक इव्हनवरती ठेवला तरी चालेल. फक्त ही कॅन्डल क्लोज होऊ द्या अशीच. जवळपास आपण 800 क्वांटिटी घेतली होती. तर जवळपास ₹12 टार्गेट आपलं. तर ₹10,000 प्रॉफिट आणि 4 5,000 लॉस. 1:2 पॉईंट नाही किती 4,000 लॉस झाला असतं. 10,000 प्रॉफिट. 4 पण नाही, 4 8 चोक 32 3,500 लॉस झाला असता या ट्रेडला. 9,500-10,000 प्रॉफिट होईल जर झाला तर. आणि काय केलं आहे मी, रेजिस्टन्सच्या वरती टार्गेट लावलेलं आहे. हे चालतं शॉर्ट कव्हरिंगच्या वेळी. सांगतो सगळं ट्रेड लॉजिक वगैरे 10 वेळा सांगतो, डोंट वरी. जे मी सांगतोय ते ऐका. हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरतीचं टार्गेट आपण लावू शकतो. कारण की शॉर्ट कव्हरिंग जेव्हा चालू होते असे छोटे रेजिस्टन्स रिस्पेक्ट होत नाहीत. 1:2.7चं टार्गेट आपण लावले. आपण 1:2 इथपर्यंत पण लावू शकतो, ह्याच रेजिस्टन्सपर्यंत. जर तुम्ही बिगिनर आहात, नवीन आहात, एवढं लगेच डोकं चालत नाही आपलं, हे टार्गेट लावलं आपण तरी चालेल 1:2. 80% पूर्ण झालं.
स्टॉप लॉस ब्रेक इव्हनवरती. आत्ता सध्या मी जरा ही अपेक्षा करतोय. बघूया काय होतंय. आणि कॅन्डल जर अशीच क्लोज झाली तर आपण स्टॉप लॉस पण ब्रेक इव्हनला आणून ठेवू शकतो. किती वेळ लागला आपल्याला एंट्री घ्यायला? 9:30 वाजता आपण एंट्री घेतली. 9:30 वाजता आपला ट्रेडिंग डे खतम. स्टॉप लॉस लावायचा, टार्गेट लावायचं, विषय संपला. बघायचंच नाही मार्केट परत. आता कॅन्डल क्लोज झाली की फक्त काम काय आपलं? हा स्टॉप लॉस ब्रेक इव्हनला आणून ठेवायचा. झालं. एका कॅन्डलमध्ये आपलं ऑलमोस्ट टार्गेट पूर्ण झालं. या ठिकाणी विप्रोमध्ये आपण वाट बघत होतो सेलिंगची, पण काय मार्केट पाहिजे तसा ट्रेड दिला नाही. टेक महिंद्रामध्ये आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. ह्याचं मॅनेजमेंट करू. हा ट्रेड पूर्ण झाला की ह्याचं लॉजिक परत तुम्हाला एक्सप्लेन करतो व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये मी जो ट्रेड केला आहे तो तुम्हाला मी शनिवारीच पाठवला होता की ही लेवल आहे, ह्या लेवलच्या वरती आपल्याला ब्रेकआउटला बाय करायचं आहे. ब्रेकआउट झाला, आपण बाय केला. जसं आपण शिकलोय क्लासमध्ये सेम तसंच मी तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतोय. प्रॉफिट होतोय, लॉस होतोय ते महत्त्वाचं नाही. निम्मे ट्रेड प्रॉफिट होणार आहेत, निम्मे ट्रेड लॉस होणार आहेत हे कन्सिडर करायचं. पण आहे का कुठली वेगळी पद्धत? गडबड आहे, घाई आहे, पॅनिकनेस आहे, सायकॉलॉजी खराब झाली आहे, भीती मनामध्ये आली आहे? काही नाही. का? कारण की आपल्याला गरजच नाही ट्रेडिंगची. प्रत्येक ठिकाणी ट्रेड करायचाच नाही. जो मी प्लॅन बनवला आहे, मला तसा ट्रेड जर भेटला तर मी करणार. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, एवढे स्टॉक्स आज बाजूला काढलेत. कसे बाजूला काढलेत? प्री मार्केटचा 12 मिनिटांचाच व्हिडिओ त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे. निफ्टी इथं सेल करायचं आहे, आला आहे का सेकंड पुल बॅक? नाही आला, द्या सोडून. विप्रो इथं सेल करायचं आहे, प्रॉपर नाही भेटली कॅन्डल, दिला सोडून. टाटा मोटर्स सरळ गेलाय वरती, साईडवेज झालाय, दिला सोडून. ॲक्सिस बँक इथं सेल करायचं आहे, सेकंड पुल बॅकला आलाय का? नाही आला. तर 5 स्टॉक्स आपण बाजूला काढलेत. त्याच्यामध्ये 4मध्ये मार्केट लेवलला आले पण स्ट्रॅटेजी नाही बनली आणि ते चाललंय, सोडून द्या. एकच आहे टेक महिंद्रा, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनली म्हणून आपण एंट्री केली आणि आता आपला स्टॉप लॉस ब्रेक इव्हनला आहे. तर ह्या ट्रेडमध्ये आता आपण लॉस नाही करणार. कॅन्डल प्रॉपर क्लोज झाली त्याच्यामुळं आपण स्टॉप लॉस ब्रेक इव्हनला ठेवू, कारण की स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज झाली. आता रिव्हर्स आला तर आपण 0वरती एक्झिट करणार आहे, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये. झालं तुमचं फुल टाईम ट्रेडिंग. आणि जर ह्याच्यामध्ये आपण प्रॉफिट केला तर इन्व्हेस्टेड अमाऊंटवरती आपण 4%चा प्रॉफिट करतोय एका ट्रेडला, किंवा टोटल ट्रेडिंग कॅपिटलच्या 3% प्रॉफिट आपण करतोय. 3%. माझं महिन्याचं 12% टार्गेट असतं. मला एका वीकमध्ये 3% प्रॉफिट करायचा असतो. इथं आपण एका ट्रेडमध्येच करतोय. झाला प्रॉफिट तर 3%चा होईल, लॉस झाला तर 0 होईल. मॅनेजमेंट केलं मी फक्त. टेक्निकलचे स्किल्स वापरलेच, एंट्री बरोबर केलीच, स्ट्रॅटेजी शोधलीच, पण काय बाकी केलं आपण? मॅनेजमेंटचे स्किल्स वापरतोय आता आपण. मध्ये एक्झिट अजिबात नाही करायचं, गरजच नाही. मध्ये एक्झिट केलं की आयुष्यात कधी प्रॉफिटेबल बनू शकत नाही हे जर्नलमध्ये लिहायचं, की जर मी ट्रेड इथंच मध्ये एक्झिट केला अर्ध्या प्रॉफिटमध्ये तर आज मला प्रॉफिट होईल, पण मी माझा वेळ आणि पैसा वाया घालवतोय. मी माझं ट्रेडिंग करिअर नाही घडवू शकत, कारण की मध्ये एक्झिट करणारा एकही व्यक्ती आजपर्यंत प्रॉफिटेबल बनला नाही आणि हे अगेन्स्ट रूल्स आहे. आत्ता आपल्याला दिसत असता की ते 6-7 हजारांचं प्रॉफिट सोडून द्यावं लागेल, ब्रेक इव्हनला एक्झिट करावं लागेल जर प्रोफेशनल ट्रेडर बनायचं आहे तर. कारण की ते प्रॉफिट लॉस हे पूर्णपणे सेकंडरी आहेत. तुम्ही प्रोसेस फॉलो करताय का हे महत्त्वाचं आहे. प्रोसेस फॉलो केली तरच तो प्रॉफिट लॉस आज लॉस होईल पण महिन्याच्या काठी प्रॉफिटेबल असाल. आत्ताच घाई करून अर्धवट एक्झिट केली तर आज प्रॉफिट कराल पण महिन्याच्या काठी लॉसमध्ये असाल. आणि प्रत्येक लोकं हेच करतात, त्यांची मॅच्युरिटी थोडीशी कमी असते, की आज प्रॉफिट करायचं आहे म्हणून रूल ब्रेक करतात आणि प्रॉफिट बुक करून पळतात बाहेर. पण बाकी लोकं काय करतात जे प्रोफेशनल असतात, हा ट्रेड इथून रिव्हर्स होतोय ना, होऊ द्या, नो प्रॉब्लेम. लॉस बुक करतील, पण ते सिस्टमच फॉलो करतील आणि ह्या सवयीमुळं ते प्रॉफिटेबल असतात. आणि आपण काय करतो, आज नको एवढाच प्रॉफिट घेऊन बाहेर जातो. आज घाई गडबड झाली, भीती वाटते, इथून रिव्हर्स झालं तर दिसतोय तो प्रॉफिट जाईल निघून. आपण इथंच एक्झिट करतो. इथं एक्झिट केलं की मार्केट खाली पडतं आणि आपण खुश होतो, बरं झालं मी इथं एक्झिट केलं. ह्याच्यामुळे लागते वाईट सवय आणि ही वाईट सवय कधीच तुम्हाला आयुष्यात पुढे नेणार नाही.
रिलायन्स जो आहे ना, आता एक थोडंसं रिलायन्समध्ये पण बाईंग येऊ शकतं. हे जे काही सेलर्स आहेत, ह्यांचे स्टॉप लॉसेस या एरियामध्ये होतं, तर एक थोडंसं बाईंग, शॉर्ट कव्हरिंगचं येऊ शकतं. ट्रेडिंगला किती सोपं ठेवायचं हे तुमच्या हातात आहे किंवा किती अवघड करायचं हे तुमच्या हातात आहे. आता हा ट्रेड आपण घेतलाय ना, ह्याला बघायचंच नाही. हा अर्धा तास लावणार, 1 तास लावणार, 2 तास लावणार टार्गेट पूर्ण करायला किंवा स्टॉप लॉसकडे पण येईल. पुढं काय होणार आहे मला माहितीच नाही. स्ट्रॅटेजी बनली की आपण एंट्री घ्यायची. पुढं जे काय होईल ते होईल. लॉस होणार आहे, स्टॉप लॉस जाणार आहे, डोक्यात ठेवायचं. प्रत्येक टिक बघत बसायची नाही. ट्रेडिंग तुमच्यासाठी अवघड का असू शकतं? कारण की तुम्ही हे प्रत्येक स्टॉक बघत बसलाय. TCS काय करतोय? हा काय करतोय? हा काय करतोय? हा काय करतोय? असं 5-5 मिनिटाला तुम्ही बघत बसणार नवनवीन स्टॉक. मग संपला. मी असं बघितलं तर मला पण काय कळणार नाही. मी पण लॉस करेल सगळा. मग काय करायचं असतं, प्रॉपर प्रोफेशनल पद्धत काय आहे? रोज थोडा वेळ काढून अशा प्रकारे आपल्याला काही स्टॉक्स बाजूला काढायचे जे महत्त्वाच्या लेव्हलला आलेले आहेत. मग ॲक्सिस बँक आहे का कुठल्या महत्त्वाच्या लेव्हलला? तर नक्कीच आहे. मागचे पहा 4-5 दिवस कंटिन्यू वरती आलाय का मोठ्या रेजिस्टन्सवरती आहे. मग अशा रेजिस्टन्सला ट्रेड करायचे सेकंड पुल बॅक. मग टेक महिंद्रा किती महत्त्वाची आणि मोठी लेव्हल आहे ही शॉर्ट कव्हरिंगची. किती मोठा फॉल झालाय. त्याच्यावरती मार्केट आलं, ब्रेकआउट झाला, शॉर्ट कव्हरिंग आपण एंट्री केली. टाटा मोटर्समध्ये आहे का महत्त्वाची लेव्हल? नक्कीच आहे. खूप महत्त्वाची लेव्हल आहे. जे की ऑलरेडी 5-6 वेळा टेस्ट झाली आहे. मग 5-6 वेळा टेस्ट झालेल्या रेजिस्टन्सवरती आपण सेल करतो का? अजिबात नाही सेल करत आपण. विप्रो. आता विप्रोमध्ये पण खूप जास्त महत्त्वाची लेव्हल आहे. हे पहा. प्रत्येक निवडलेला स्टॉक त्याच्यामध्ये महत्त्वाची लेव्हल आहे. आणि फक्त महत्त्वाची लेव्हल असून चालत नाही, त्या ठिकाणी तशी प्राईज ॲक्शन पण बनलेली पाहिजे. तर विप्रोमध्ये पाहिजे तशी नाही बनली, आपण थांबलोय. या ठिकाणी जर सेकंड पुल बॅक झाला इथं, थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सेलिंगची कॅन्डल पाहिजे, बाकी काही नाही. इथे एक सेलिंगची कॅन्डल आली की आपण शॉर्ट करणार आहे विप्रोला. आता का शॉर्ट करणार आहे आपण? कारण की विप्रोमध्ये बाईंग स्ट्रेंथ आहे का या ठिकाणी? अजिबात नाही. बाईंगच्या कॅन्डल्स किती कमजोर आहेत? कमजोर आहेत. विप्रोचे बाकी जर आपण कंपेअर केले, टेक महिंद्रा स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनली, ठीक आहे. TCS पण कमजोर आहे. इन्फोसिसमध्ये ठीकठाक कॅन्डल्स येत आहेत. HCL टेकमध्ये पण काय नाही. तर विप्रो आणि टेक महिंद्रा दोनच बेस्ट आहेत आत्ता. टेक महिंद्रामध्ये आपण ट्रेड घेतोय आणि विप्रोमध्ये शॉर्ट आपल्याला करायचं आहे. पण तेव्हा कदाचित हा विप्रो सगळ्यात जास्त बुलिश असेल, पण चालेल. विप्रो सगळ्यात जास्त बुलिश असेल शॉर्ट करताना. थोडाफार फरक आहे, पण चालेल का? कारण की त्याच्यामधली प्राईज ॲक्शन थोडी बिअरिश साईडला बेंड झाली आहे आणि स्ट्रक्चर खूप भारी बनलं आहे आणि IT सेक्टर आज बाकीच्यांपेक्षा थोडासा निगेटिव्ह आहे. हा पूर्ण रिव्हर्स झाला, तर ह्याच्यामध्ये आपण ब्रेक इव्हनला एक्झिट करणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे सेकंड पुल बॅक शोधता येतोय का बघा. आपण सेकंड पुल बॅक आहे, प्लस शॉर्ट कव्हरिंग आहे म्हणून ट्रेड घेतलाय. प्लस हॅमर कॅन्डल आहे, प्लस ती स्ट्रॉंग आहे. निफ्टीमध्ये आत्ता आपण कोणताही ट्रेड करू शकत नाही. ह्या रेजिस्टन्सवरती आपल्याला शॉर्ट करायचा हा आपला प्लॅन होता. इथे एक तर रिटेस्ट फेल किंवा सेकंड पुल बॅक बनायला पाहिजे होता. नाही बनला, सोडून द्या. इथं पण इथून सरळ खाली पडलं एवढे जास्त. कुठलाच सेटअप नाही बनला, सोडून द्या. इथून पण खाली पडलाय खूप जास्त. सगळं सोडून द्यावं लागेल तुम्हाला. स्ट्रॅटेजी बनते बऱ्याच वेळा, खूप चांगले ट्रेड भेटतात. कुठं पण ट्रेड शोधायचा नाही. मी परत सांगतो, सगळ्यात मोठा एका ट्रेडरचा प्रॉब्लेम काय आहे, की स्ट्रॅटेजी बनेपर्यंत वाट बघतच नाही तो. त्याला वाटतं हा मूव्हमेंट चाललाय, तर हा मी कसा कॅप्चर करू? नाही करायचं तुम्हाला हा कॅप्चर मूव्हमेंट. प्रत्येक मूव्हमेंट कॅप्चर करत बसायचं नाही. कायम लक्षात ठेवा, ही खूप मॅच्युरिटी पाहिजे हे समजायला, की आपण जे शिकलोय तेच फक्त आपल्याला वापरायचं आहे. बाकी बऱ्याच वेळा वाटेल, की हा मूव्हमेंट कसा कॅप्चर करू? हा मूव्हमेंट कसा कॅप्चर करायचा? काय नाही कॅप्चर करायचं आपल्याला. शांत बसायचं. ऑलरेडी आपण एक ट्रेड घेतलाय, जो चालू आहे. स्ट्रॅटेजीने जो मूव्हमेंट सापडतो तो करा ना बिनधास्त कॅप्चर, काय प्रॉब्लेम आहे? नको तिथं जायचंच नाही अजिबात. आणि हे ज्याला समजलं ना, त्याला 2 महिने पण लागत नाहीत लेव्हलला यायला, की आपण जे शिकलोय तेवढंच फॉलो करायचं आहे. बाकीचे मूव्हमेंट आपल्याला नाहीत कॅप्चर करायचे. किती पण मोठमोठे मूव्हमेंट होऊ द्या, सगळे सोडून द्या. आणि कुठलाच मूव्हमेंट सुटत नाही. एखादा दुसरा मूव्हमेंट सुटतो, बाकी प्रत्येक मूव्हमेंटमध्ये आपल्याला ट्रेड भेटतो. जर तुम्ही व्यवस्थित तिथं वाट बघून मॅनेजमेंट केला असेल तर. तर टेक महिंद्रा चाललाय मस्तपैकी. विप्रो येईल, वाट बघू. त्यानंतर
टाटा मोटर्स नाही करायचा ट्रेड. सेकंड पुलबॅक बनला पहा टाटा मोटर्समध्ये आत्ता, पण तो ऑटो सेक्टरमध्ये 2% बुलिश आहे. ठीक आहे, सगळ्यात कमी बुलिश आहे, पण ऑटो सेक्टर आज जरा जास्तच बुलिश आहे. सगळ्यात जास्त बुलिश ऑटो सेक्टर आहे. मग अशा बुलिश मार्केटमध्ये बेरिश ट्रेड आपण करायचंच नाही जास्त करून. ठीक आहे, बरं काय दिसतं आपल्याला? टाटा मोटर्स आता एवढी बुलिश कॅन्डल आहे आणि इथं आपण शॉर्ट सेल नाही करायचं. टाटा मोटर्समध्ये सेकंड पुलबॅक बनला आहे परफेक्ट टॉपला पहा. फर्स्ट पुलबॅक त्याची लिक्विडिटी घेऊन सेकंड पुलबॅक व्हॉल्यूम पण चांगले, इन्व्हर्टर हॅमर पण आहे. पण ह्या सेकंड पुलबॅकला मी शॉर्ट नाही करणार, कारण की हे जे बाईंग प्रेशर मला दिसतंय त्याच्यामुळे मी थांबतोय. त्याचबरोबर आज ऑटो सेक्टर सगळ्यात जास्त बुलिश आहे. बुलिशमध्ये उलटं जायचंच नाही. आत्ता सेकंड पुलबॅक आपण इथं ट्रेड केला आहे. इथं कसं आपण डोकं चालवले टॉप लेवलने, स्टॉप लॉस 0वरती आणला. ह्याचा ब्रेकआउट झाला ना, आपण आपला स्टॉप लॉस इथं आणून ठेवू. ब्रेकआउट झाला की, आत्ता नाही. थोडक्यात राहिला विप्रो थोडासा वरती आला नाही या ठिकाणी. प्रॉपर कॅन्डल बनले ना ट्रेड करायला, मस्त ट्रेड भेटेल. इथं पण आपण घेतला असता परफेक्ट, फक्त ती कॅन्डल अजून थोडीशी खाली क्लोज व्हायला पाहिजे होती. तुम्ही बघितलं का आपला ॲनालिसिस किती परफेक्ट आहे, आपल्या स्ट्रॅटेजीज किती परफेक्ट आहेत, किती कॉन्फिडंट आहे मी स्वतः. मार्केट जाण्या अगोदर सगळं सांगतोय आणि जसं सांगतोय तसं होतंय. कशामुळे होतंय माहिती आहे काय? आणि अजून एक पॉईंट सांगतो. आता IT सेक्टर मिक्स आहे. इन्फोसिस साईडवेज झाला आहे, HCL टेक डाऊन, विप्रो साईडवेज टू डाऊन चालला आहे आणि टेक महिंद्रा अप चालला आहे. मग टेक महिंद्राच कसा काय पकडला आपण आणि तोच का फक्त वरती चालला आहे? अख्ख्या IT सेक्टरमध्ये विप्रो का नाही वरती चालला? विप्रो खाली का चालला आहे? मी इथं शॉर्ट सेलचा प्लॅन केला, इथं आपल्याला शॉर्ट सेल करायचं होतं म्हणून चालला आहे का विप्रो खाली? आणि मी इथं बाय केले म्हणून हा वरती चालला आहे का? असं आहे का? नाही. ते जाणणार आहेत म्हणून आपण केले. पुढं असं होणार आहे हे आपल्याला माहिती आहे अगोदरच, म्हणून आपण केलं आहे. तर एवढा मिक्स सेक्टर असूनही, मिक्स असतं मार्केट तेव्हा थोडंसं कन्फ्युजिंग असतं ट्रेडिंग करायला. पण तरीही आपण जे 2 ॲनालिसिस करून वाट बघतोय ट्रेड घ्यायची किंवा 2 ट्रेड घेतलेत आपण, ते दोन्ही पण आपल्या डायरेक्शनला चाललेत. एकाच सेक्टरमध्ये घेतला आहे, एक विप्रो आणि एक टेक महिंद्रा. एक घेतला आहे लाँग, एक घेतला आहे शॉर्ट. तर जो लाँग घेतला आहे तो लाँग चालला आहे मस्त, जो शॉर्टचा प्लॅन केला तो मस्त शॉर्ट चालला आहे. एका सेक्टरमध्ये दोन्ही साईडला आपण ट्रेड करतोय. आता मला नाही वाटत की हा इथं येईल, कारण की ही कॅन्डल नव्हती यायला पाहिजे, कारण की टार्गेटच पूर्ण झालं तर अर्ध. इट्स ओके. इथं आपल्याला प्रॉपर एंट्री नाही भेटली, पण प्रॉपर एंट्री आपल्याला टेक महिंद्रामध्ये मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एकच वाट बघतोय की कॅन्डलवरती क्लोज झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे क्लोज? बॉडीच्या वरती बॉडी क्लोज झाली की आपण त्याला ब्रेकआउट समजतो आणि मग आपला स्टॉप लॉस आपण इथं ठेवायचा आहे. अजून तर काय झाली नाही. इथं बुक केली अर्धी क्वांटिटी तरी चालेल, 1:2 पूर्ण होतोय. 1:2 या ठिकाणी पूर्ण होतं. तर आपण या ठिकाणी पूर्ण क्वांटिटी बुक केली तरी चालतं रेजिस्टन्सवरती. पण इथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. ह्याची आज तेवढी कॅपॅसिटी आहे देण्याची, म्हणून मी मुद्दामून थोडंसं थांबतोय, कारण की अनुभव येतो अशा ट्रेड्समध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं असतं, घाबरलो असतो तर इथंच एक्झिट केलं पाहिजे आपण. आपण आजचा ट्रेड सक्सेसफुली पूर्ण केला, मोर दॅन 1:2 घेतला आणि आजचा आपलं लाईव्ह ट्रेडिंग झालं. नो. जर करतोय आपण मागचे भरपूर दिवस ट्रेडिंग तर तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. इथं ॲज अ बिगिनर तुम्ही करू शकता. मी काय केलं असतं, मी इथंच एक्झिट करणार अरे, आणि आहे कॅपॅसिटी जायची वरती मार्केट, तर आपण नाही अडवलं पाहिजे जाणाऱ्या मार्केटला. पण सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर हे समजलं की शॉर्ट कव्हरिंग येणार आहे, येते, तर तरी तुम्ही 70% क्वांटिटी आपलं बुक करून घ्यायची, कारण की सुरुवातीच्या काळात प्रॉफिट बुक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कॉन्फिडन्स तिथूनच जनरेट होतो. मी ट्रेडिंग करून दाखवतोय आणि मला प्रॉफिट होतोय म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स नाही जनरेट होणार. तुम्ही केलं तर होणार आहे. मग त्या विप्रोला वेळ लागेल आणि नाहीच आता. बघू आता काय होते, पण नाहीच, इंटरेस्ट संपला आहे विप्रोतला. टेक महिंद्रा चालला आहे, मुद्दामून आपण ह्या टार्गेटसाठी थांबलो आहे. रेजिस्टन्सच्या वरती टार्गेट लावलं आहे आणि ते पूर्ण होण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, म्हणून आपण थांबतोय. नसतं आपण इथंच एक्झिट करून पळालो असतो बाहेर. बाकी या ठिकाणी 30% क्वांटिटी बुक करणे, प्रॉफिट लॉक करणे, 70% क्वांटिटी इथं आपण एक्झिट करणार आहे. सरळ खाली आलं तर आता लॉस होणार नाही ना, आपण ब्रेक इव्हनला एक्झिट करणार आहे
आपण प्रॉफिटमध्येच एक्झिट करणार, कारण की आता आपण 30% क्वांटिटी बुक करायचा प्लॅन या ठिकाणी केला. विप्रोमध्ये ऑलमोस्ट टार्गेट पूर्ण झालं म्हणायचं. टेक महिंद्रामध्ये पण ऑलमोस्ट टार्गेट पूर्ण झालं. निफ्टी थांबलाय जरा एका जागेवरती. तर आता मार्केट गेले वरती. आता होईल ही कॅन्डल क्लोज वरती किंवा आता टार्गेट पण पूर्ण होईल याच कॅन्डलमध्ये. आता आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. कॅन्डल क्लोज झाल्यावरती आणि होईल कॅन्डल क्लोज ही, मग आपण इथं ट्रेल करणार स्टॉप लॉस. 1428 ही पूर्णांक संख्या येते तर त्याच्या खाली 20 पैसे. कॅन्डल जर क्लोज झाली ब्रेकआउट करून तर इथं असणार आपला स्टॉप लॉस. आणि 1:2.6 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण घेणार याच्यामध्ये. आता नाही कॅन्डल क्लोज झाली वरती तरी स्टॉप लॉस आपण आहे त्या जागेवरती ट्रेल करू शकतो. टार्गेट कंप्लीट झालं. या ठिकाणी आता आपण पूर्ण क्वांटिटी एक्झिट केली पाहिजे. आणि हे मी कधी सांगितलं होतं, ही कॅन्डल इथं होती तेव्हाच. आता होईल ब्रेकआउट आणि आता ह्याच कॅन्डलला टार्गेट पूर्ण होईल. एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला पहिल्या दिवसापासून येणार नाही. आता मी स्वतः 6 वर्ष 7 वर्ष मार्केटमध्ये आहे, म्हणून तुम्हाला दिसतंय की जे जिथं ते सांगतोय तसं तसं होतंय पुढं. टार्गेट पूर्ण झालं पहा. तुम्हाला 2 वर्ष स्वतःला 2 वर्ष, जसं मी आत्ता ट्रेडिंगला बसलो ना, सकाळी 9:15 वाजता आपण बसलोय लाईव्ह मार्केट बघतोय. 9:15 वाजल्यापासून तुम्हाला 2 वर्ष 2 तास वेळ काढून कधीही 9:15 वाजल्यापासून नाही मिळाला कधीही काढा. फक्त मार्केट बघायचे, काही नाही करायचं. जे शिकलोय ते फॉलो करायचं, ट्राय करायचं आहे. तेवढं केलं की ॲटोमॅटिकली तुम्ही काय करणार आहे, सेम जसं मी सांगतोय तसं तुम्हाला करता येणार आहे. तसं तुम्हाला पण सांगता येणार आहे. ठीक आहे. तर अशामध्ये ऑलमोस्ट 1:2.6 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण अचीव केला. या ठिकाणी आता पूर्ण क्वांटिटी एक्झिट केली तरी चालेल. जास्तीची अपेक्षा करायची गरज नाही. गेलं तर ढगात गेलं तरी काय फरक नाही पडला पाहिजे आपल्याला. आणि 0.8%चं टार्गेट आपण घेतलंय, म्हणजे इन्व्हेस्टेड कॅपिटलवरती 4% आणि टोटल कॅपिटलवरती 3%. अख्ख्या वीकमध्ये जेवढा प्रॉफिट पाहिजे असतो तेवढा एकाच ट्रेडला आपण कंप्लीट केला. ते पण सगळ्यात सेफ ट्रेडिंग करून, इक्विटी ट्रेडिंग करून. ऑप्शन्स तर करायचंच आहे आपल्याला, पण इक्विटी ट्रेडिंग करून आपण केलंय. निफ्टीमध्ये आपल्याला करायचं आहे, पण अजून काय परफेक्ट बनला नाही सेटअप. बघूया. विप्रो सोडून द्यायला, चला संपला विषय. टाटा मोटर्स नो प्रॉब्लेम. टेक महिंद्रा गेला. ॲक्सिस बँक सेकंड पुलबॅकला येतोय. तर टार्गेट पण पूर्ण झालं आपलं. आता 10च वाजल्यात, बरोबर 10 वाजल्यात. तर 10 वाजता लाईव्ह ट्रेडिंग सेशनचा आपला द एंड झाला. सेशन नाही संपवणार आत्ता आपण. तुमचं लाईव्ह ट्रेडिंग संपू शकतं, तुमचं ट्रेडिंग डे संपू शकतो. ह्याला म्हणतो आपण फुल टाईम ट्रेडिंग. झालं फुल टाईम ट्रेडिंग. इथून पुढे नाही होल्ड करायचा आता ट्रेड हा. आणि प्रत्येकाने, मोनिका मॅडम खास तुम्ही, एक अकाउंट लॉग इन करून ठेवा. 1,00,000 रुपये कमीत कमी त्याच्यामध्ये फंड ॲड करा. आणि जसं मी ह्या इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतोय तसं तुम्ही पण करा. माझी कॉपी पेस्ट नाही केलं तरी चालेल, फक्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. कारण की सगळ्यात जास्त क्लास तुम्ही केला आहे माझा. सगळ्यात जास्त ऑफलाईनच्या क्लासमध्ये पण तुम्ही आहात. सगळ्यात जास्त लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स तुम्ही अटेंड माझे तुम्ही केलेत. आणि प्रत्येक लाईव्ह सेशनमध्ये आपण इंडेक्समध्ये पण ट्रेडिंग केलं आहे आणि इक्विटीमध्ये पण ट्रेडिंग केलं आहे. आणि तुमच्यापुढे आपण सहज 10,000 रुपये कंटिन्युअस कमवलेत छोट्या अकाउंटवरती इक्विटी ट्रेडिंग करून. तुम्ही कसे पण 4,500 रुपये 1-1.5 लाखांच्या कॅपिटलला कमवू शकता. फक्त त्या ऑप्शन्सचा नाद जेवढा लागला आहे तो थोडासा कमी करा. ऑप्शन्स पण करायचे, त्याचबरोबर इक्विटी पण करायचे. जिथं योग्य संधी असेल ते करायचे, प्रॉफिट हा होणार आहे. सगळ्यात परफेक्ट संधी इथं होती म्हणून आपण इथं ट्रेड केला. जर आपल्याला निफ्टीमध्ये हीच अपॉर्च्युनिटी भेटली असते, आपण इथं पुट बाय केला असता किंवा कॉल सेल केला असता. ते पण करणार आहे आपण. आपले भरपूर दिवस लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स चालतील. ठीक आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघायला आत्तापर्यंत टिकलाय म्हणजे खरंच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि ट्रेडिंगमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता, ही तुमच्यामध्ये जिद्द आहे. आता फक्त काम करायचंय, कॉमेंटमध्ये सांगायचंय व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यामध्ये काय तुम्हाला चुकीचं वाटलं, काय बरोबर वाटलं, काय इम्प्रूव्हमेंट्स मी केल्या पाहिजेत, काय तुम्हाला शिकायला भेटलं, अजून तुम्हाला काय पाहिजे. ओव्हरऑल तुमचा फीडबॅक ह्या व्हिडिओबद्दल मला कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर केलं नसेल तर तुम्ही लॉयल व्ह्यूवर नाही आहे माझे. काय उपयोग नाही मग त्याचा. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे सांगा. बाकीची सिरीज चालली आपली बेसिकपासूनची, त्याचा कंटिन्यू मी करणार आहे. धन्यवाद.